कार्यक्रमात यानंतर ऐकूया 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान साजरा होणाऱ्या पक्षी सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम निसर्गातील किमयागार ह्याचं लेखन केलं आहे डॉक्टर संदीप साखरे यांनी आणि यामध्ये सहभाग आहे निसर्ग कट्टाचे संस्थापक अमोल सावंत यांचा. निवेदन आहे अनिता गडगिडे यांचं. शेतकरी बंधूंनो नमस्कार. बंधूंनो, आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे, ज्याला एक विस्तृत अशी पार्श्वभूमी आहे आणि जी कमीत कमी 10,000 वर्षापूर्वीची आहे. जगात भारताचा कृषी उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. कृषीच्या योगदानात अनेक स्थित्यंतर झाल्यानंतरही सर्वात मोठा उद्योग आणि देशाच्या सामाजिक आर्थिक विकासात शेती आणि शेतकरी यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. आणि त्याचं ताजं उदाहरण आता आपण अनुभवत आहोत ते म्हणजे कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती. अनेक पिकं, भाज्या, फळभाज्या, पशुधन इत्यादी सर्वांची मुबलकता आपल्या देशात बघायला मिळते. पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीवर नवनवीन प्रयोग करीत शेतीशी निष्ठा ठेवत शेतकरी आजही कष्ट घेत विविध समस्यांना धैर्यानं तोंड देत आत्मनिर्भर होत आहेत. प्रत्येक शेतीला योग्य असलेल्या ठिकाणांनुसार शेती प्रणालीचा उपयोग आणि शेती क्षेत्र भौगोलिक स्थितीनुसार भिन्न आहे. पण प्रत्येक क्षेत्राच्या उत्पादनास वेगळ्या पद्धतीनं प्रभावित करणारे अनेक यंत्र तंत्रज्ञान प्रगत होत असलं तरी निसर्गातील काही घटकांचा उपयोग यामध्ये तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि ते म्हणजे वातावरण, हवामान हे तर आहेच, पण शिवाय शेतकऱ्यांचे सदैव मित्र म्हणून ओळखले जातात असे विविध जातीचे प्रजातीचे पक्षी. अनेक प्रजातीचे पक्षी पिकांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे संरक्षण करतात. पिकांवर पडणारी कीड, टोळधाड, उंदीर तसंच इतर अनेक प्रकारच्या नुकसान करणाऱ्या आणि उपद्रवी जीवांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात ते म्हणजे पक्षी. त्यामुळे पिकांचं संरक्षण होऊन शेतीच्या उत्पादनात होणारी वाढ आपण अनुभवत असतो. बंधूंनो, आता शेतकामात पक्ष्यांची उपयुक्तता तर आपण जाणतोच, पण त्याबरोबरच तो एक छंद आहे, तो जोपासणं, त्याचं निरीक्षण करणं, पक्षी पर्यटनासाठी भटकंती करणं, त्यातून व्यक्तिमत्व घडवणं हेही तितकंच फायदेशीर म्हटलं जातं. पक्षी आणि प्राणी जीवनावर साहित्य निर्मिती करणारेही खूप साहित्यिक आहेत. त्यापैकी महाराष्ट्राला परिचित असणारे वनश्री डॉक्टर मारुती चितमपल्ली सरांनी यावर केलेलं भरपूर असं लेखनही आहे. शिवाय डॉक्टर सलीम अली यांचं नाव तर जगभरात पक्षीमित्र म्हणून सर्वांच्या परिचयाचं आहे. या दोनही पक्षीमित्रांच्या भरीव योगदानातून पक्ष्यांबद्दल असलेलं आणि निसर्गाबद्दलचा असलेला व्यापक दृष्टिकोन बघता दिनांक 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा सप्ताह पक्षी सप्ताह म्हणून साजरा होत असतो. हा गौरवपूर्ण पक्षी सप्ताह शासन दरबारी साजरा केला जात आहे आणि महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य म्हटलं जातं. महाराष्ट्रातील असंख्य पक्षी मित्रांमुळेच सर्व पक्षीमित्र हे हौशी पक्षीप्रेमी तर आहेतच, पण आपली नोकरी, व्यवसाय, शेती कामं, कर्तव्य सांभाळत छंद म्हणून करणारेही आहेत. आणि हा छंद या सप्ताहानिमित्त तुम्हा आम्हाला जडावा हा उद्देश लक्षात घेत हा सप्ताह साजरा होण्याचं महत्त्व विशेष असं म्हणता येईल. आज पक्षी जीवनावर, त्यांच्या स्थलांतर जीवनावर अभ्यास करण्यासाठी बऱ्याच संस्था आणि वनविभाग कामही करीत आहेत. हा छंद जोपासताना पक्षी पर्यटन, बर्ड टुरिझम हा नवीन व्यवसायही जोमानं वर येत आहे. महाराष्ट्रातील उज्जैनी जलाशय पुणेजवळील भिगवणगाव तर जलाशयाच्या काठावर आहे आणि आपल्या भागात कापशी तलाव, नरनाळा, काटेपूर्णा अभयारण्य इथेही पक्षीप्रेमींची सदैव वर्दळ असते. या सर्वात विद्यार्थी, पालक, तरुणांचीच नव्हे तर सर्व वयोगटातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात निसर्गातील या किमयागार पक्ष्याच्या निरीक्षणाचा आनंद घेताना दिसतात. बंधूंनो, पक्ष्यांच्या अभ्यासाचा इतिहास आणि त्यासोबत छंद जोपासणारे अनेक हौशी पक्षी मित्रही आहेत. तर त्यातील एक आहेत अकोला येथील निसर्ग कट्ट्याचे संस्थापक अमोल सावंत. शेतकामात पक्ष्यांची भूमिका, त्यांच्या अभ्यासलेल्या जाती, त्यांचे कार्य, त्यांची उपयुक्तता कशी चालते हे सांगत आहेत निसर्ग कट्ट्याचे संस्थापक अमोल सावंत. ऐकूया त्यांचं हे मनोगत. भारतात सुमारे 1400 पक्ष्यांच्या जाती आढळतात, तर महाराष्ट्रात 565. पक्षी हे शेतकऱ्यांचे जवळचे मित्र आहेत, कारण ते
शेतकऱ्यांच्या अनेक रूपाने मदतीला येतात. तसं पाहिलं तर भारतात जवळपास 30,000 जातींच्या कीटकांची नोंद करण्यात आलेली आहे. एक अळीच्या वजनाच्या दुप्पट वजनाची पाने एका दिवसात खाते. अशा ह्या कीटकांवरच्या संख्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पक्षी करत असतात. शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करणारे तुडतुडे, नाकतोडे, पतंग, टोळ तसेच त्यांच्या खादाड, सुरवंट, अळ्या, कोशिक व फुलपाखरे इत्यादींना कीटक पक्षी खातात. अनेक प्रजातीचे पक्षी शेतातील पिकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संरक्षण करतात. पिकांवर पडणारी कीड तसेच अनेक प्रकारचे नुकसान करणाऱ्या उपद्रवी जीवांच्या संख्येवर पक्षी नियंत्रण करत असतात. आता हेच बघा ना, एक अंदाज असा आहे की उंदराची जोडी वर्षभर सर्व प्रकारच्या धोक्यांपासून सुरक्षित राहिली तर त्यांची कुटुंब संख्या 900 होईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या या उपद्रवी प्राण्यांच्या संख्या नियंत्रण ठेवण्याचे काम घुबड, ससाणे इत्यादी शिकारी पक्षी करत असतात. तसेच एखादा प्राणी मरण पावला तर त्याचे शरीर तसेच राहिले तर कुजेल व त्याची दुर्गंधी सुटेल. तसेच मानवाला हानिकारक असे हजारो जंतू त्यामधून निर्माण होतील. अशा मरण पावलेल्या जनावरांना खायचे काम गिधाड, कावळे, घारीसारखे पक्षी करतात. पक्षी जंगल लावायचे पण काम करतात. अनेक पक्ष्यांच्या प्रजाती वेगवेगळी फळे खातात. पक्ष्यांच्या पचनक्रियेतून त्या बिया विष्ठेमार्फत जंगलाच्या वेगवेगळ्या भागात पसरतात. नवीन झाडांची निर्मिती होते. अनेक पक्षी अशा पद्धतीचे बीज प्रसारणाचं काम आपल्या गावाच्या आजूबाजूला पण करत असतात आणि त्याच्यामुळे कुठेही महारानावर किंवा इतर ठिकाणी आपोआप झाडं आपली वाढत असतात. तसेच काही कीटक पक्षी जसे बगळे, कावळे, साळुंकी शेतीसाठी उपयुक्त असलेल्या गुरांच्या अंगावरील अपायकारक रोगट कीटकांना जसं रक्तपिपासू, गोचिड, माशा खाऊन गुरांचे आरोग्य राखण्याचे काम करत असतात. विशेष करून हे बघ्यांचे कार्य या बाबतीत स्तुत्य असून त्यांना गुरांचे डॉक्टर सुद्धा म्हणतात. असे अनेक पक्षी आपल्या शेतकऱ्यांना नेहमीच मदत करत असतात. तर शक्यतो कीटकनाशकांचा वापर करू नये आणि शेतामध्ये उंच झाडं लावावे जेणेकरून पक्ष्यांना तुमच्या शेतामध्ये राहण्यासाठी आधार मिळेल व त्या आधारे आपल्या शेतावरती पीक नियंत्रणाचे काम मोफत आपल्याला करता येईल. मोठी झाडं नसतील तर बांबूचे स्टँड बनवावेत. त्या स्टँडवर पक्ष्यांना बसता येईल अशी व्यवस्था करावी. जर घुबड आपल्या शेतामध्ये असायला पाहिजे असेल कारण घुबड हे उंदरांच्या संख्येवर फार मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण करतात. तर शेतामध्ये 5 फुटाचा एखादा खांब गाडून मजबूत खांब गाडून त्याला पांढरा कलर मारून जर ठेवला तर रात्री घुबडाला बसायची जागा निश्चित करता येते व सारखा तो त्याचं जे भ्रमण आहे ते आपल्या शेतामध्ये वाढवू शकतो. त्याचं अस्तित्व आपल्या शेतामध्ये जाणवायला लागलं तर हळूहळू उंदरांचं अस्तित्व पण आपल्याकडे कमी होत जाईल. तर अशा प्रकारे आपण पक्ष्यांना जर आपल्या शेतामध्ये आधार दिला तर नक्कीच पक्षी आपल्याला खूप उपयोगाचे पडतील. धन्यवाद. पक्ष्यांवरील अभ्यास आणि नवनवीन आढळणाऱ्या प्रजातींची प्रत्यक्ष माहिती खरं तर सर्वत्र सहज उपलब्ध असते. कोणते पक्षी कुठे आढळतात, त्यांची रचना, त्यांची स्थलांतराची कारणं, त्यांचा एकूण जीवनक्रम अशा एक ना अनेक आपल्या मनातील कुतूहलापोटी आलेल्या शंका, प्रश्न आपणही मिळवू शकतो. पक्षी जसे हे शेतकरी मित्र पक्षी म्हणून उपयोगाचे असतात तसंच मोठ्या पक्ष्यांच्या खाद्यातील साप हा प्राणीसुद्धा शेती उपयोगी असून साप शेतातील उपद्रवी उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. अनेक पक्ष्यांचा आहार वैविध्यपूर्ण असतो आणि आहारातील प्रत्येक गोष्ट नुकसानकारक असेलच असं नाही. प्रत्येक पक्षी प्रजातीला शेतीच्या दृष्टीनं फायद्याचा व तोट्याचा असंही म्हणणं योग्य नाही. आपण त्यांच्याकडे केवळ आर्थिक दृष्टिकोनातून बघणं योग्य नव्हे. त्यांचं निसर्गातील आणि अन्नसाखळीतील महत्त्व कितीही समजून घेतलं तरी ते कमीच म्हणावं लागेल. त्यामुळे पक्षी अथवा साप शेतातील किडींचे, कीटकांचे, टोळधाडीचे उच्चाटन करत नसून ते केवळ त्यावर नियंत्रण ठेवतात. जर पक्षीच नसते तर किडी अमर्याद वाढतील वा नियंत्रणाबाहेर जातील आणि शेतीला प्रचंड नुकसानकारक होतील आणि मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर वाढेल. तेव्हा निसर्गानं दिलेल्या या विविध प्रजातींचे, पक्ष्यांचे अन्नसाखळीत आणि विशेषतः शेती प्रदेशातील नुकसानकारक प्राण्यांवरचे जैविक नियंत्रण या नात्यानं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पक्ष्यांवर जीवापाड प्रेम करणारे, त्यांच्याविषयी सामाजिक भान राखून
सहनशीलता, एकाग्रता, स्मरणशक्ती, तीक्ष्ण दृष्टी, निरीक्षण शक्ती, श्रवणशक्ती तसंच निसर्गासोबत त्यानिमित्त फिरल्यानं शरीर यष्टी देखील प्राप्त होते, जगण्याची प्रेरणा मिळते. अकोल्यातील पक्षीमित्र डॉक्टर संदीप साखरे हेही नाव आपल्या परिचयाचं. त्यांनी देखील पक्ष्यांविषयी आमच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांचं मनोगत आपण त्यांच्याकडून ऐकूया. आपण सर्व जाणतोच की सध्या पर्यावरण संवर्धन किंवा पर्यावरण रक्षणासाठी आपण बरंच काही काम करत आहोत. पण आजचं जे पर्यावरण संरक्षण आहे किंवा संवर्धनासाठी चाललेलं काम आहे हे मानव केंद्रित आहे. मानवाचा नफा तोटा पाहिला जातो आणि त्या नफा तोट्याच्या दृष्टिकोनातूनच आपण पक्ष्यांकडे पाहत असतो की कुठला फायद्याचा आणि तोट्याचा. तर तोच कन्सल्ट करून नफा तोटा सांगायचं म्हणलं तर पक्षी विषयी आपल्याला बरंच काही मानवाला असणाऱ्या फायद्यांविषयी सांगता येऊ शकतं. आणि त्यातही पक्षी म्हणल्यानंतर आपल्याला पक्ष्यांचं जे स्थलांतर होतं याचं नेहमीच मानवाला आकर्षण राहिलेलं आहे. आणि हे जे स्थलांतर करणारे पक्षी आहेत ते शेती संबंधित जे काही सर्व आहेत त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. आपल्याकडे साधारणतः ऑक्टोबर मध्ये हिवाळा जसा चालू होतो तसं भारतात उत्तरेच्या दिशेकडून दक्षिणेच्या दिशेकडे पक्ष्यांचं स्थलांतर होतं. तर या आपल्या जर मराठवाडा किंवा आपला जो विदर्भ आहे या भागाचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे एक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात युरेशियन रोलर नावाचा एक पक्षी येतो आणि तिथून आपले एक स्थलांतर चालू होऊन जाते. हिवाळी जे मायग्रेशन म्हणतात ते सुरू होतं. तर हा जो युरेशियन रोलर आहे हा शेतीसाठी खूप उपयुक्त आहे. आपल्या आजूबाजूला शेतीच्या बांधावर किंवा शेतीच्या आजूबाजूला असणाऱ्या तारावर कुंपणावर हा हमखास ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्या इथं दिसून येतो. आणि याचा फायदा असा की हा आपल्या साळुंकी कावळ्याच्या आकाराचा असतो हा पक्षी. तो आपल्या शेतीवर असणारे सर्व नागतोडे किंवा किडे यांना भक्षण करून शेतीचं रक्षण करतो. आणि यासोबतच काही फ्लाय कॅचर वर्गातले बरेच सारे पक्षी आहेत जे हिमालयात असतात आणि ते थंडीपासून बचावासाठी दक्षिणेच्या दिशेनं आपलं मायग्रेशन स्टार्ट करतात. तर हे पण पक्षी जे आहेत ते पक्षी झाडांवरचे किड्या आळ्या किंवा शेतीच्या संदर्भात त्रासदायक ठरणाऱ्या किड्या आळ्या यांचा बंदोबस्त करत यांचं मायग्रेशन चाललेलं असतं. त्यामुळे यांचं सुद्धा मायग्रेशन जे आहे ते स्थलांतर आहे ते शेतीसाठी किंवा शेती खूपच उपयुक्त आहे. त्यासोबतच जे पाणपक्षी आहेत यांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात होतं हिवाळ्याच्या दिवसांमध्ये. तर हे पाणपक्षी सुद्धा दिवसभर बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की पाणवाट्याच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतांवर चरतात. तिथे असणाऱ्या किडे कीटकांना याचा खूप कंट्रोल ठेवण्यामध्ये यांचा खूप मोठा बहुमूल्य सहभाग असतो. शेती संदर्भात पक्ष्यांचा बेनिफिट विचार घेताना आणखी एक 5-7 नुकती जी पाकिस्तानमध्ये जी टोळधाड आली होती आणि त्याचा काही प्रभाव आपल्या इथं मध्य प्रदेश वगैरे राजस्थान या भागातही दिसला आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागातही टोळधाडीचा काही परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे. तर पाकिस्तानमध्ये जे आहे तर माळढोक नावाचा एक पक्षी आहे. तो माळढोक नावाचा पक्षी जवळजवळ महाराष्ट्रातून नामशेष झाल्यातच आहे. काही पक्षी जे आहेत ते जैसलमेर वगैरे राजस्थानच्या आणि पाकिस्तानच्या बॉर्डरच्या भागात आहेत. तर हे पक्षी बरेच वेळ स्थलांतर करून पाकिस्तानमध्ये पण जातात आणि तिथं त्याची संवर्धन न होता त्याची मोठ्या प्रमाणात शिकार होते. आणि आता जी नुकतीच टोळधाड आली होती ती टोळधाडीचं पाकिस्तानमध्ये पिकांचं खूप मोठं नुकसान झालं. तर हे नुकसान ऍक्च्युली थांबवण्यासाठी माळढोक हा पक्षी सर्वात मोठा महत्वाचा सहभाग ठरला असता, पण तिथं त्याची शिकार करण्यात आली. आणि पुढे चालून मग नंतर ही जी टोळधाड हिच्या शेतकऱ्यांना त्रासदायक ठरू लागली तेव्हा त्यांनी बदकं आयात केली आणि ही बदकं त्यांनी त्या टोळधाडीवर सोडली आणि ती बदकांनी मग ह्या टोळधाडीवर नियंत्रण ठेवलं. म्हणजे अशा पद्धतीचं आपलं जे पक्ष्यांकडचं बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. जे कामाचे पक्षी आहेत त्यांची शिकार केली जाते आणि मग नंतर जे दुष्परिणाम होतात हे दुष्परिणाम सुद्धा नियंत्रित आणण्यासाठी शेवटी पुन्हा मानवाला पक्ष्यांकडेच हात पसरावे लागतात. त्यामुळे शेती आणि शेती संदर्भात सर्वच उद्योगधंद्यासाठी आणि त्याच्यासाठी मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष्यांचं अस्तित्व आणि त्यांचं आपल्या आजूबाजूला असणं हे नेहमीच फायद्याचं राहिलेलं आहे. पंखांसवे उडण्याची क्षमता देणाऱ्या पक्षी निरीक्षणाचे अनुभवी अशा मनोगतावरून एक सकारात्मक परिणाम आपल्यावरच नव्हे तर शेतातील पिकांवर सदैव होत राहतो. हे या सप्ताहानिमित्त सदैव स्मरणात राहील यात शंका नाही. शेतकरी बंधूंनो, शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करणारे तुडतुडे, नागतोडे, पतंग, टोळ तसंच त्यांचे खादाड, सुरवंट, अळ्या, कोशीत आणि फुलपाखरं इत्यादींना कीटक पक्षी खातात. तेव्हा शेतकामातील या पक्ष्यांचं भरीव असं हे सहकार्य किंवा निसर्गाकडून मिळालेला हा किमयागार पक्षी शेतकऱ्यांचा मित्रच नव्हे का? किलकिल किलकिल पक्षी
पक्षी बोलती, झुल 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 झरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर फिर फिरती, स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किल 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 पक्षी बोलती, झुल 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 झरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर फिर फिरती, स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किल 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 पक्षी बोलती. आत्ताच आपण 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान साजरा होणाऱ्या पक्षी सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम निसर्गातील किमयागार हा ऐकला. याचं लेखन केलं होतं डॉक्टर संदीप साखरे यांनी. यामध्ये सहभाग होता निसर्ग कट्टाचे संस्थापक अमोल सावंत यांचा आणि निवेदन होतं अनिता घडगड यांचं.